नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पेशवाई नऊवारी साडीचं कटिंग पाहिलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण त्याचं स्टिचिंग कसं करायचं हे पाहणार आहोत. ती कशी शिवायची ते पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे मी इथे निऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि पुढे हा 5 ते 6 इंचचा भाग असा सोडलेला आहे. आता यापुढे आपण पाय कसे शिवायचे नऊवारीचे ते पाहणार आहोत. आपण जो पायाचा अस्तरचा भाग कापलेला होता तो आधी घेऊ आणि त्यानंतर त्यावर साडीचा भाग ठेवून घ्यायचा आहे. तो कसा ते मी तुम्हाला दाखवते. या दोन भागांपैकी एक भाग घेत आहे मी इथे. अशा प्रकारे अस्तरच्या भागावर साडीचा कापलेला हा भाग आपण ठेवून घेणार आहोत. मी आता याला इथे जो खालचा भाग आहे इथे पिनाने सिक्युअर करून घेणार आहे. आता हा जो खालचा भाग आहे, हा जो त्रिकोणी सारखा दिसत आहे, इथे पूर्ण आपण आहे अशी शिलाई मारून घेणार आहोत. आणि हा जो वरचा एक्स्ट्राचा सोडलेला भाग आहे, ह्या भागाच्या आपल्याला इथे सीट घेराच्या आकारावर चुन्या करून घ्यायच्या आहेत. ह्या अशा प्रकारे चुन्या आपल्याला वरच्या बाजूला करून घ्यायच्या आहेत. पायाच्या दोन्ही भागाचा जो सीट घेर आहे या दोन्ही बाजूला आपल्याला हे पहा, इथे मी दोन्ही पायाचे जे भाग आहेत हे शिवून घेतलेले आहेत. म्हणजेच अस्तरला साडीचा भाग हा शिवून घेतलेला आहे. अशा प्रकारे दोन्ही सीट घेराच्या बाजूला चुन्या केलेल्या आहेत, ज्या चुन्याची घडी वरच्या बाजूला आहे. आता आपण आपला पदर आणि काष्टा कसा जोडायचा ते पाहूयात. आता हा जो उजवा बाजूचा माझा पाय आहे, पायाचा जो भाग आहे, इथे मला पदर जोडायचा आहे. तर पदर अशा प्रकारे पूर्णपणे उघडून घ्या. पदर आपण तिरका कापून घेतला होता. पदराची जी कमी बाजू आहे ती आपल्याला वरच्या बाजूला घ्यायची आहे आणि जे जास्त बाजू आपण एक्स्ट्रा 15 इंच 17 इंच घेतले होते ते खालच्या बाजूला घ्यायचं आहे. पदर असा ठेवून घेऊन पदराच्या आपल्याला चुन्या करून घ्यायच्या आहेत. हे पहा, इथे मी पदराच्या चुन्या कशा करायच्या हे दाखवत आहे. ह्या चुन्या सुद्धा आपल्याला वरच्या बाजूला घडी येईल अशा प्रकारेच करायच्या आहेत. पदर पूर्णपणे सीट घेराच्या आकारावर मावेल अशा प्रकारे आपल्याला याच्या घड्या करायच्या आहेत, म्हणजे चुन्या घ्यायच्या आहेत. या चुन्या तुम्हाला खूप जवळजवळ घ्याव्या लागणार आहेत, कारण हा पदर आपल्याला सीट घेरावरच पूर्ण बसवायचा आहे. अशा प्रकारे काठ इथे खालच्या टोकाला येईल सीट घेराच्या, असा आपल्याला पदर हा पूर्ण शिवून घ्यायचा आहे. हे पहा, मी इथे पदर शिवून घेतलेला आहे. पूर्ण हा सीट घेराच्या आकारावर फक्त उजव्या पायाला आपल्याला पदर शिवून घ्यायचा आहे. आता साडीचे दोन्ही पाय जसे मी ठेवले आहेत तसे ठेवून घ्यायचे आहे आणि जो आपण काष्टा कापला होता मागच्या बाजूचा तो आपल्याला यावर अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे. हे बघा, ह्या अशाच चुन्या करून घ्यायच्या आहेत वरच्या बाजूला. हा जो काठ आहे तो मी खालच्या काठावर ठेवून घेणार आहे आणि पूर्ण इथे सीट घेरावर येईपर्यंत चुन्या करून घ्यायच्या आहेत आणि सीट घेर आहे असा जोडायचा आहे. हे पहा, या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे तुम्हाला की कसं जोडायचं आहे तुम्हाला हा काष्टा. सर्वात आधी हा जो खालचा काठ आहे हा काठाला जोडून घ्यायचा आहे. हा वरचा जो सीट घेराचा भाग आहे हा आहे असा आपण सीट घेराचा जो आकार आहे असा जोडणार आहे. हे पहा, हा जो काठ आहे हा ह्या खालच्या काठावर ठेवून घेऊयात. हा काठ सोडून त्याच्यावर आपण चुन्या घेणार आहोत. या चुन्यांची घडी वरच्या बाजूला घ्यायची आहे आपल्याला. या अशा चुन्या पूर्ण आपल्याला सीट घेराच्या आकारापर्यंत करून घ्यायच्या आहेत. आणि हा दुसरा काष्टा दुसऱ्या पायाच्या या भागाला जोडून घ्यायचा आहे. जसं आपण मगाशी 2 पाय ठेवून घेतले होते तसेच तुम्ही ठेवून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कुठे जोडायचं आहे ते. हे पहा, आता हा जो उजवा पाय होता साडीचा, ज्या भागाला आपण पदर जोडला होता आणि काष्टा जोडला, त्याच्याच अपोजिट साईडला आपल्याला निऱ्या जोडायच्या आहेत. साडीचा जो डावा पाय असणार आहे या पायाला फक्त काष्टा येणार आहे. इथे मी तुम्हाला परत आठवण करून देते, इथे काष्टे उलटे दिसत आहेत पण मला ते सरळ जोडून घ्यायचे आहेत. आता आपल्याला हे 2 पाय एकमेकाला जोडून घ्यायचे, तर त्यासाठी मी आधी काय करणार आहे, हा जो पदर आहे याला घडी घालून पिन लावून घेणार आहे, म्हणजे हा शिवताना मध्ये अडकणार नाही. हे पहा, मी इथे आता पिन लावून घेते. यानंतर निऱ्यांचा सुद्धा जो भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित मध्ये ठेवून घ्यायचा आहे असा. या निऱ्याच्या भागांना सुद्धा मी पिन लावून घेते, म्हणजे निऱ्या सुद्धा मध्ये अडकणार नाहीत.
आता हा जो डावा पाय आहे साडीचा हा आपल्याला उजव्या पायावर ठेवून घ्यायचा आहे. हा असा हे जे आपले पदर, निर्या आणि काष्टा आहे हे सर्व मध्ये जाणार आहे आणि अस्तरचा भाग वर येणार आहे. अशा प्रकारे हे ठेवून घेऊन आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. फक्त वरचा जो भाग आहे जो सीट घेराचा गोल तिथे फक्त आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूला. इथे खाली आपण शिलाई नाही मारणार आहे, फक्त जो वरचा गोल भाग आहे तिथे शिलाई मारणार आहे. हे पहा इथे मी शिलाई मारून घेतली आहे. सीट घेराचा जो भाग आहे तो जोडून घेतला आहे दोन्ही पायांचा. जो खालचा पायाचा भाग आहे तो जोडलेला नाही, फक्त सीट घेराचा भाग जोडला आहे. आता यानंतर मी व्हिडिओमध्ये जसं दाखवत आहे तसं आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे साडीचे पाय. आता सीट घेराचा भाग जो आहे तो एकमेकांसमोर येणार आहे आणि हे दोन पाय असे वेगळे आपल्याला दिसतील. हे आपण व्यवस्थित ठेवून घेऊन हे सगळे आत घालवायचं आहे आपल्याला, काही बाहेर येऊन द्यायचं नाहीये. आणि हे एकमेकांवर पाय असे व्यवस्थित ठेवून अशी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे पाय जोडून घेतल्यानंतर आपल्याला साडी सरळ करून घ्यायची आहे. हे पहा जोडून घेतल्यानंतर हे जे दोन काष्टे असणार आहेत मागचे हे असे दिसणार आहेत. हे आपल्याला असे सरळच जोडून घ्यायचे आहेत. आता हा मागचा डबल काष्टा तयार कसा करायचा ते मी दाखवते. ह्या ज्या दोन किनारी आहेत ह्या एकमेकांवर अशा धरायच्या आहेत आणि वरपासून खालीपर्यंत 10 इंच किंवा 12 इंच एवढी अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. ही किनार सोडून बरोबर किनारीच्या लाईनवर आपल्याला ही अशी टीप मारून घ्यायची आहे. टीप मारून घेतल्यानंतर काष्टा हा आपला असा दिसेल. हे पहा इथे मी टीप मारून घेतलेली आहे 12 इंच. आता हा काष्टा असा दिसेल इथे. आता ह्या काष्टामध्ये जे आतला राहिलेला भाग आहे ह्याच्या आपल्याला निर्या करून घ्यायच्या आहेत. मी दाखवते व्हिडिओमध्ये त्या प्रकारे आपल्याला याच्या निर्या करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. या निर्या काष्टाच्या आतल्या बाजूला आपल्याला घालवायच्या आहेत. पूर्ण तयार झाल्यानंतर आपला काष्टा असा दिसेल. आता कमरेच्या भागाला हा काष्टा असा जोडून घेऊयात आपण. इथे हा जो वरचा भाग येणार आहे इथे आपल्याला जोडून घ्यायचा आहे फक्त एका बाजूला. हा जो सीट घेराचा मध्य आहे इथे बरोबर आपल्या काष्टाचा मध्य आला पाहिजे. हे पहा काष्टा मी जोडून घेतला आहे. आता हा जो पदर आहे आपला हा असा सरळ असणार आहे. तर ह्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला साडी उलटून घ्यायची आहे. हे पहा पुढचा निर्याचा भाग सुद्धा जसा आपण मागे काष्टा जोडला तसा आपण जोडून घेणार आहे पुढे. यामध्ये सुद्धा आपली जी शेवटची निर्या आहे वरची ती बरोबर मध्ये आली पाहिजे. आता आपल्याला साडीसाठी नेफा शिवायचा आहे. नेफा शिवण्यासाठी आपण आधी कमरेचे जे माप आहे ते पूर्ण माप किती आहे ते पाहूया. हे माप 23 इंच येते, तर आपल्याला याच्या दुप्पट अधिक 2 इंच एवढं कापड कापून घ्यायचं आहे. या कापडाची रुंदी आपण 3 ते 3.5 इंच घेणार आहोत. मी साडीचा हा राहिलेला जो काठ आहे हाच नेफ्यासाठी वापरत आहे. याची लांबी आपल्याला 23च्या दुप्पट अधिक 2 इंच अशी घ्यायची आहे आणि ह्याची जी रुंदी घेणार आहोत आपण ते 3 ते 3.5 इंच ती रुंदी आपल्याला घ्यायची आहे. आता हा नेफा साडीला कसा जोडायचा ते पाहूयात. हा आपल्याला उलटा धरायचा आहे. काठ जो आहे जो उलटा धरायचा आहे आणि तो अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे. जे आपल्याला पदराची अपोजिट बाजू आहे त्या बाजूला आपल्याला हा काठ आधी जोडून घ्यायचा आहे. त्या बाजूला ओपन येणार आहे, तिथून आपण नाडीसाठी करणार आहोत. इथे आपण असं दुमडून शिलाई मारून घेणार आहोत. हे पहा साडीचा नेफा मी इथे शिवून घेतलेला आहे. हा असा दिसणार आहे नेफा शिवून घेतल्यानंतर. व्यवस्थित आपल्याला हा नेफा शिवून घ्यायचा आहे. या निर्यांच्या जिथे निर्या सुरू होतात त्या बाजूला आपल्याला असं ओपन नाडीसाठी आलं पाहिजे, म्हणजे पदर घेतल्यानंतर हे आतमध्ये जाईल. नाडीचा जो भाग आहे हा आतमध्ये जाईल. पहा किती सुरेख आपली साडी तयार झालेली आहे. हा मागील काष्टा आहे, हा असा दिसणार आहे.